श्री स्वामी समर्थ. देवपूजा करताना या गोष्टी माहीत असायलाच हव्या. देवपूजा करताना स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घरातील देवघराला कळस असू नये. घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे हे अतिशय आवश्यक आहे. भग्न मूर्तीची पूजा ही कधीही करू नये. मूर्ती जर भग्न पावलेली असेल तर ती वेळीच विसर्जित करावी, परंतु तुटलेली भग्न मूर्ती देवघरामध्ये ठेवू नये. देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये. देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध लावावा किंवा कुंकवाचा टिळा हा अवश्य लावावा. शरीर शुद्धीसाठी भस्मलेपन करावे. देवपूजा करताना मध्येच उठू नये. तसेच देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलल्याने देवांचा अपमान होत असतो. देवाची पूजा करताना नेहमी आपल्याला आसन घेऊन बसावे. त्याचप्रमाणे आपले आसन हे देवापेक्षा उंच नसावे. यानंतर शंख किंवा घंटेशिवाय देवपूजा करू नये. देवघरातील शंखाला अक्षता वाहू नये. देवघरामध्ये आपला शंख असेल तर चुकूनही या शंखाला अक्षता वाहू नये. त्याचप्रमाणे देवपूजेसाठी शिळे पाणी आणि शिळी फुले ही वर्ज करावीत. चुकूनही देवपूजेमध्ये शिळी फुले वापरू नयेत. तुळशीपत्र शिळी असली तरी चालतात, कारण तुळशीपत्र हे कधीही शिळं मानलं जात नाही. तर्जनीने म्हणजेच अंगठ्याजवळच्या बोटाने देवाला गंध वाहू नये. त्याचप्रमाणे देवाला गंध हा नेहमी अनामिकेने म्हणजे करंगळी शेजारच्या बोटाने लावावा आणि स्वतःला गंध लावताना तो मधल्या बोटाने लावावा. देवघरात देवांच्या तसबिरी म्हणजेच देवांचे फोटो लावताना ते फोटो एकमेकांसमोर कधीही लावू नयेत. यामुळे दोष निर्माण होत असतात. देवांची आरती करताना निरांजन हे देवाच्या मस्तकावरून नेऊ नये. देवांच्या उजव्या बाजूला तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा. याचप्रमाणे देवपूजा करताना देवाला अर्पण करायच्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवून नंतर अर्पण करावा. नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावरती तो नैवेद्य ठेवावा आणि यानंतर तो दाखवावा. तसेच देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो लगेच खाऊ नये. तसेच देवपूजा करताना देवाला आपण जेव्हा प्रदक्षिणा घालतो तेव्हा नेहमी ती विषम संख्येमध्ये घालावी. घरामध्ये देवाला प्रदक्षिणा घालणे शक्य नसते, त्यावेळेला स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे आणि प्रदक्षिणा घालावी. देवासमोर नारळ ठेवताना किंवा नारळ फोडताना नारळाची शेंडी ही देवाकडे असावी. पूजेच्या वेळी कधीही दिवा लावताना एका दिव्यावर दुसरा दिवा लावू नये, म्हणजे एका दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित करू नये. देवाला नमस्कार करताना चप्पल घालून नमस्कार कधीही करू नये. तसेच देवघरामध्ये चप्पल घालून येऊ नये. या छोट्या छोट्या गोष्टी देवपूजा करताना अवश्य लक्षात घ्यायलाच हव्यात.